तर बाबा मी बघा ही गिअरबॉक्स लावतो या मोठा, कारण की बाबा आता कोल्हापूरकडे निघाले तर यांची सुट्टी आता काय आता किती दिवस घराकडे आता फ्लाईट. मित्रांनो मी MH45 रायडर वेश सायकल आहे. तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे माझ्या नवीन आणखी एका व्हिडिओमध्ये. सलग आपण आता दार्जिलिंगमध्ये आहे. पाठीमागच्या व्हिडिओमध्ये बघितलं ना तुम्ही की सायकलीचा आपल्या गिअरबॉक्स बी तुटला आहे आणि वाटलं तर ना गिअरबॉक्स बी तुटला आहे आणि स्पोक पण तुटला आहे. तर आपल्याला आता काय करायचं ना, सायकलीतनं लोड करून घेऊन जायचं आपल्याला कुठं, सिलिगुडीला. मला सगळ्यात मोठी टेन्शन एकाच गोष्टीचं आहे की गाडीत बसलं की माझ्या व्हायच्या त्या उलट्या. आता बघू, आता सायकल तर नाही लागणार, जायला तर लागणार, गाडीत नाही इलाज आहे. बघू आता करू काहीतरी. चला निघू बाहेर बघा. ओके, तर काल आता टेंट लावला होता आणि इकडंच खाली मस्त अशी डोंगरदरी, इतकी गावं येते का नाही बाबा खाली, सगळी घर, सगळ्या लाईट्या, सगळ्या डोंगरामध्ये सगळ्या लाईट्याच. आणि ते बघा तेव्हा हे सगळे संपूर्ण सिटी आहे दार्जिलिंग. हे गाव हे बघा, हे खाली वळणं हे गाव किती अप्रतिम, किती भारी वाटतं. ड्रोन असताना लय भारी सीन आला असता, पण नशिबात आपलं तर थोडं हे आहे. जेंट येतं मस्त मध्ये. आणि व्हाईट सायकल काल रात्री अशी लॉक करून ठेवली, पुढं टायरला लॉक करून टाकली तिथं पिठीलाच. चला मस्त मध्ये ते बघितलं घर, असं वाटतंय जणू काय अमेरिकेमध्ये आलेलं आहे. हा 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 हा, थंडी 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 का मौसम आया, कूल कूल. चला घेऊ काढणार आहे ह्याच्या माईच्या गावात ह्याच्या. अरे कुत्र्यानं कार्यक्रम केला की शेवट कुठल्या तरी देऊन. कुत्र्याला थोडं पण काय वाटलं यार, म्हणाला माणूस उभा हाय आतमध्ये काय. हा 3,500 टेंटवर सहजवर पाय करून गेलं. कमाल आहे राव काय. हे कॉपरा उडतोय का थोडा वाळवलं. ओके असं द्या, वाळवलं आता ओरले थोडासा. ओके, सगळे रेडी झाले, सगळं पॅक झालं आहे. फक्त यूट्यूबला व्हिडिओ अपलोड करायचा, त्यासाठी मला पुढे जाऊन कुठेतरी वायफाय घ्यायला लागेल. एक 5 स्टार हॉटेल बघायला कुठे थांबायला लागेल, जाऊन 2 मिनटं, 2 नाही 5 मिनिट थांबायला लागेल आणि मग पुढे निघायला लागेल. द टेन्शन राहू डोक्यात खरंच, काय काय करावं काय काय करावं ॲक्टर माणूस. चला असं हे चला, हर हर महादेव, अंबाच्या नावानं चांग बोल. चला गाडी बघायला. आता आधी पहिला चहा झाल्यावर नंतर पुढलं काय असेल ते काम. चहा लाईफसाठी लई महत्त्वाची गोष्ट आहे. 2 नाही तुला अजून निघालाय चहा प्यायला. तो भाई अभी अपनी साइकिल होने वाली है, उसके ऊपर लोड एंड फिर जाएंगे सिलीगुड़ी, इसको ठीक करेंगे एंड फिर लोड करके वापस आना पड़ेगा मेरे को यहाँ पे. चलो अभी साइकिल को भैया जी बोले मैं आपको हेल्प करूँगा. भैया जी ने थोड़े पैसे भी कम ले लिए, जाने के तो 250 रुपये जाने के एंड साइकिल के 100 रुपये एंड फिर वापस आने के भी उतने ही है. तो चलो ऊपर लोड करते एंड फिर चलते. चलो तर भावांना आपली सायकलवर बांधली बघा इथं. खरंच लय वाईट वाटतंय राव खरंच. जेव्हा जेव्हा सायकल मी गाडी टाकतो तेव्हा मला लय वाईट वाटतं खरंच. आता निघालो आता घेऊन.
चला जाऊ. काय करता आता, सामान सगळं आतमध्ये ठेवू, निघू पुढे. हाँ जी नंबर ही क्या है? हाँ जी और एक नंबर दिया, ये सिलीगुड़ी का है. सिलीगुड़ी का. अभी तो वहाँ पे जाके अभी हाँ. ये करूँगा. अभी जाऊँ, अभी तो लोड किए ना सगळं, अभी कुछ नहीं कर सकते अभी. हाँ बहुत सारे ऑप्शन है. ठीक है. हाँ 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 चलो ठीक आहे, थँक्यू. तर हे भाऊ सकाळ सकाळ आलो होता आपल्यापाशी तिथं. त्यांना मला नंबर दिला सायकल वेळेचा, स्टोअरचा ऐकायला तिकडला, पण नाही मिळ बसला कसाच. तर माघारी जाण्याशिवाय काय पर्याय नाही आपल्यापाशी. तर जाऊ करू नीट आणि मग नंतर ना माघारी. चला इथं सायकल आहे अशी, तिथं लगेच आहे. सकाळ सकाळ चहा घेतो आता मस्त मध्ये. सायकल लोड केली, गाडी तिकडं आहे. चहा पिऊन नाही पुढं. चहा पिल्याशिवाय मला बरंच वाटत नाही. ये रही अपनी साइकिल ऊपर भाई. सभी लोग अपनी साइकिल को देख रहे हैं. चलो चाय पीते हैं फिर निकलते हैं आगे. भाई ये देख लो रोड. क्या मैं इसी रोड से गया था? मेरे को यकीन नहीं हो रहा यार. कितना ऊपर गया था मालूम है? वहाँ पे गया था मैं पूरा. और चलो चाय पीते हैं अभी. भावांना फायनली आलेलो आहे आपण. चला बघू आता दुकान सायकलचं कुठं आहे तिथं. इथं आल्यानंतर ना बघा इथं चेकिंग करायचं चालू. मला म्हणलं काहीतरी जाऊन खाओ. तो मैं अभी निकला हुआ कि अभी और कुछ खाता हूँ मैं, क्योंकि सुबह से मैंने कुछ खाया नहीं है. भूखा हूँ यार मैं सुबह से. चलो कुछ खाता हूँ. जेवण आहे करू जेवण. तर बाबा मी बघा ही गिअरबॉक्स लावतो या मोठा, कारण की पहिलावाला दिका ना पहिलावाला. ही बघा ही आहे पहिलावाला, ही आहे दुसरावाला. ही ओबियसली मोठा, ही आपल्याला ऑफ रोडमध्ये लई कामाला नाही, तर ही बसवू शोध लागली. चला घेऊ बसवून. हे बघा भावांनो एवढं बिल झालं आहे आपलं. पैसे सोडले तर काही अडचण नाही, सायकल बाहेरही. मेन गोष्ट आहे की आता जी आपला जी गिअरबॉक्स आहे तो गिअर सेटअप मोठा टाकला आहे, त्यामुळं मला वाटतं सायकल आपल्या घाटामध्ये नीट चालेल. बिल झालं आहे. 2 स्पोक एक्स्ट्रा घेतो आणि मग पुढे निघू आपण. चला भावांनो निघालो सायकल लोड आपलं सॉरी सायकल नीट केली या. चला बघा भावांनो सायकल तिथला आता लोड केली फिरवून अजून. आता डार्लिंग निघाली, तिथनं आपली राईड स्टार्ट होणार आता. अशी काय हे बघा बघा सिटी अशी. भावांनो जय महाराष्ट्र. ला बघा आपल्या कोल्हापूरमधली मला भेटली सध्या. आता मी सायकल लोड करून आपली डार्लिंगकडे निघालोय. आपल्या इकडे भाऊ नाव सांगा एकदा. रणजित डोंगळे. काय काय इकडे करता आपण? आर्मीमध्ये ना? आर्मीमध्ये भाऊ दोघं पण. एकशे काय झालं, मी ह्यांना कसं ओळखलं, मी आपलं पुढे शिटा बसलो होतो मस्त मध्ये आणि पाठीमागं ही मराठी लागली बोलायची. माझं कान उभं राहिलं
आणि मला आपली कली भेटली भारी वाटलं बरं का भेटून तर नक्कीच. ओके भाऊ चला भेटू. आता घराकडे निघाला भाऊ, आता कोल्हापूरकडे निघाले तर यांची सुट्टी आहे आता काहीतरी. आता किती दिवस घराकडे आता फ्लाईट आणि महागारी परत कधी येणार? 10-15 दिवसांपास 10-15 दिवसानं चालतंय. भारी भारी जावा एकदम मस्त मध्ये. चालतंय भावांनो, हर हर महादेव, जय महाराष्ट्र. तर भावांनो टेंट लावलाय मस्त मध्ये. टेंट मध्ये बसलो या म्हणून खातो या काय खावा. काल रात ज्या ठिकाणी टेंट लावला होता ना सकाळची इथनं काला लावला सकाळच्या जाऊ खाली.